नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. संसदीय लोकशाहीमध्ये संसद हे जनतेच्या प्रश्नांचा जाब विचारायचं सर्वोच्च मंदिर मानलं जातं. पण जेव्हा या मंदिरात देशाचा कारभार हाकणारे सर्वोच्च मंत्री किंवा राजकारणातील मुरब्बी नेते गैरहजर राहू लागतात, तेव्हा राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण येते. आतापर्यंत आपल्या करारी नजरेनं, आक्रमक राजकारणाने आणि अचूक राजकीय खेळीने विरोधकांना कायम बॅकफूटवरती आणणारे केंद्रीय मंत्री अमित शहा सध्या संसदेतून बेपत्ता असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जात आहे. प्रश्न हा उपस्थित होतोय की विरोधकांचं आक्रमक पवित्रे आणि विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत निर्माण केलेलं चक्रव्यूह भेदण्याची वेळ आता आली असताना देखील देशाचे गृहमंत्री संसदेत येण्यास टाळाटाळ का करत आहेत? नेमकी कसली भीती त्यांना सतावते? राजकीय वर्तुळात रंगलेल्या या चर्चाचे धागेदोरे जुळवले तर अनेक रंजक आणि खळबळजनक बाबी समोर येतात. आज आपण यात संपूर्ण राजकीय समीकरणाचा अत्यंत सखोल आणि विस्तृत आढावा घेणार आहोत. सध्या देशाच्या राजकारणात एकच सवाल सर्वात जास्त चर्चेला जातो, तो म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सातत्यानं अमित शहांची गैरहजेरी. जंतर मंतरवरती झालेल्या विद्यार्थ्यांचं उग्र आंदोलन आणि सुरक्षेचा प्रश्न आणि त्यावरती संसदेत राहुल गांधींनी धारण केलेला अत्यंत आक्रमक आणि अकांड तांडवाचा पवित्रा, यामुळे केंद्र सरकार सध्या पूर्णपणे बचावात्मक मुद्रेत असल्याचं आपण पाहत आहोत. विरोधक आज जेव्हा संसदेत अमित शहांची कोंडी करण्याचा चंग बांधून बसले आहेत, तेव्हा एक विदारक आणि तितकंच वास्तव्य चित्र समोर येत आहे. ते म्हणजे शहांच्या या राजकीय संकटाच्या काळात त्यांच्या बचावासाठी पक्षातला कोणताही दुसरा खंबीर नेता पुढे येताना दिसत नाही. विद्यार्थ्यांवरती झालेल्या अमानुष लाठी हल्ल्यांचे आदेश नेमके कुणी दिले? राम मंदिरांच्या देणग्यामधील कथित घोटाळ्यांचे मूळ कुठं रुजलं आहे? आणि या सर्व तसेच अनेक ज्वलंत मुद्द्यावरून विरोधक आता इतके आक्रमक झाले आहेत की या राजकीय कोंडीला तोंड देण्याची वेळ येऊ नये म्हणून देशाचे गृहमंत्री संसदेत पाऊल ठेवण्याचं धाडस दाखवतच नाहीत, असा थेट आरोप विरोधकाकडून केला जातो. पण या सगळ्या परिस्थितीच्या मुळाशी गेल्यास आपल्याला 2014 पासून राजकीय प्रवासाकडे पाहावे लागेल. अमित शहा यांना भाजपाचं चाणक्य मानलं जातं. पक्षाला मिळालेल्या घसघशीत यशामागे आणि सत्तेच्या केंद्रीकरणामागे त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे, यात तीळ मात्र शंका नाही. मात्र सध्या संसदेत निर्माण झालेली ही कोंडी आणि राहुल गांधींचा वाढता प्रभाव यामुळे अमित शहांच्या संसदेतील गैरहजेरीवरती मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. काही राजकीय विश्लेषकांच्या मते अमित शहांनी स्वतःचा पंतप्रधान पदाचा दावा बळकट करण्यासाठी आणि त्या माध्यमातून पक्षावरील आपली पकड निर्विवाद ठेवण्यासाठी पक्षातील इतर ताकदवान आणि लोकप्रिय नेत्यांना पद्धतशीरपणे बाजूला सारल्याची चर्चा आहे. या राजकीय डावात सर्वात अधिक पाहिलं तर बळी ठरले ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. गडकरी हे केवळ भाजपाचे एक कार्यक्षम मंत्री नाहीत, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अत्यंत वर्तुळातील आणि विश्वासू आणि निष्ठावान नेते मानले जातात. गडकरींची काम करण्याची तुफानी शैली आणि सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध यामुळे दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाला कायमच त्यांच्याकडून राजकीय थ्रेट वाटत राहिला आहे. अमित शहा यांच्या कार्यकाळात गडकरींना पक्षाच्या सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या संसदीय बोर्डातून पद्धतशीरपणे बाजूला सारला आहे. त्यांच्या मंत्रालयीन काही अधिकार आणि धोरणात्मक प्रभाव काही कमी करून त्यांच्या एका मर्यादित चौकटीत बांधण्यात आला असून विकास पुरुष म्हणून गडकरींची देशभरामध्ये निर्माण झालेली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न देखील झाला, जेणेकरून भविष्यात ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून आपोआपच बाहेर फेकले जातील. त्याबरोबरच E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून आणि इतर काही क्षुल्लक बाबींवरून गडकरींना टार्गेट करणं हाच राजकीय व्यूहरचनेचा भाग मानला जातो. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भाजपातील सर्वात मोठे हिंदुत्ववादी शिलेदार आणि जनमानसात प्रचंड लोकप्रिय असलेले नेते आहेत. त्यांची ही तुफानी लोकप्रियता आणि कोणत्याही दबावाखाली न येता स्वतंत्र निर्णय घेण्याची हातोटी दिल्लीच्या वर्तुळाला कायम खटकत राहिली आहे. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीपासून ते मंत्रिमंडळ स्थापनेपर्यंत योगीने वेळोवेळी आपले नेतृत्व सिद्ध करून दाखवलं आहे. मात्र योगींचा हा वाढता प्रभाव केवळ उत्तर प्रदेशापुरता मर्यादित राहावा आणि राष्ट्रीय पातळीवरती भविष्यात अमित शहा किंवा मोदी यांच्यासाठी आव्हान ठरू नये, यासाठी त्यांच्या प्रशासकीय आणि राजकीय स्वातंत्र्यावरती मर्यादा आणण्याचे उद्योग सातत्याने सुरू झाले आहेत.
आता तर राम मंदिराच्या देणगी घोटाळ्याचं प्रकरण समोर आल्यानंतर योगींना अडचणीत आणण्याची आयती संधी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना मिळाली आहे. असं असून देखील जर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखवला तर आगामी काळात पंतप्रधान पदाच्या दावेदारांमध्ये त्यांना टक्कर देणे कुणालाही शक्य होणार नाही, असं राजकीय जाणकार आजही सांगतात. आता वळूया आपण महाराष्ट्राच्या राजकारणाकडे. सन 2014 पासून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपाचा सर्वात मोठा सुसंस्कृत आणि यशस्वी चेहरा म्हणून उदयास आला आहे. दिल्लीच्या केंद्रीय नेतृत्वाला समांतर अशी राजकीय ताकद फडणवीस महाराष्ट्रात उभी करत आहे. मात्र 2022च्या सत्तांतरानंतर देवेंद्र फडणवीस यांना अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास भाग पाडल्या गेलं. हा निर्णय थेट राजकीय वजनाला मोठा धक्का देणारा आणि त्यांची राष्ट्रीय पातळीवरून घोडदौड पद्धतशीरपणे रोखणारा होता. या सर्वाच्या मागे अमित शहा यांचीच दूरगामी रणनीती असल्याचं राजकीय वर्तुळात मानलं जातं. आजही महाराष्ट्रात एकनाथ शिंदेना बॅकअप सपोर्ट देऊन देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सतत नवे राजकीय अडथळे निर्माण केले जात असल्याची चर्चा देखील रंगते. फडणवीसांचं नेतृत्व केवळ राज्याच्या राजकारणात अडकून ठेवून त्यांना राष्ट्रीय शर्यतीतून बाद करणं हाच यामागचा सुप्त हेतू असल्याचं विश्लेषक सांगतात. सध्या तरी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतील या तमाम नेत्यांना बाजूला सारून किंवा मार्गोन्मुख करून अमित शहा स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदीचे एकमेव उत्तराधिकारी म्हणून समोर आणत आहेत असा आभास निर्माण झाला. पण पक्षातील सर्व स्पर्धक आणि विरोधक नामोहरण करून शहांनी आपले स्थान सुरक्षित केले असेल तरी देखील या सगळ्या राजकीय सादरामध्ये पक्षाची दुसरी फळी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. याचा सर्वात मोठा फटका आता बसला आहे की जे जंतर मंतरवर जे तरुण विद्यार्थी आंदोलनाचा हत्यार उपसून रस्त्यावरती उतरले होते, जेव्हा संसदेत सरकारचा आणि धोरणांचा बचाव करण्यासाठी पक्षातून एखादा खंबीर नेता पुढे येणं अपेक्षित होतं, तेव्हा संपूर्ण व्यासपीठावरती शुकशुकाट होता. अशा बिकट प्रसंगी गृहमंत्री म्हणून स्वतः अमित शहा संसदेत उपस्थित राहणं अत्यंत गरजेचं होतं, परंतु तसं घडलं नाही. शहा यांनी असं का केलं यामागील कारण शोधणं आणि ते पाहणं हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. अमित शहा यांची रणनीती प्रामुख्याने पडद्यामागच्या राजकीय तडजोडी आणि संख्याबळाचं गणित, निवडणुकीचे अचूक व्यवस्थापन आणि तपास यंत्रणांचा प्रभावी वापर यावरती आधारलेली असते. मात्र जेव्हा लाखो तरुण आणि विद्यार्थी रस्त्यावरती उतरून थेट लोकशाहीच्या मुळावरती घाव घालणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मागतात, तेव्हा ही तथाकथित चाणक्य नीती सपसेल अपयशी ठरली आहे. संसदेत जेव्हा राहुल गांधी थेट विद्यार्थ्यांचे आणि सामान्य जनतेचे ज्वलंत प्रश्न विचारतात, तेव्हा केवळ जुन्या काँग्रेसच्या काळातील चुकांची यादी वाचून किंवा राजकीय जुमलेबाजी करून भागत नाही. त्यासाठी ठोस तथ्यावरती आधारित आणि विश्लेषणात्मक उत्तरे द्यावी लागतात. गेल्या काही महिन्यापासून राहुल गांधींनी आपली राजकीय प्रतिमा पूर्णपणे बदलून टाकली आहे. ते आता केवळ हवेत आरोप करत नाही, तर अचूक डेटा, कागदपत्र, तथ्यांसह सरकारला थेट पिंजऱ्यात उभे करतात. अमित शहा जर संसदेत आले असते तर गृहमंत्री म्हणून त्यांना जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्यांचे समर्थन करावे लागले असते. कायदा आणि सुव्यवस्थेच्या धीम्या गतीवरती उत्तरं देखील द्यावी लागली असते. अशा वेळी संसदेत येऊन मौन बाळगणं किंवा विरोधकांच्या प्रश्नावरती उघडपणे अडकवणं यापेक्षा संसदेपासून दूर राहणं हेच अमित शहा यांच्या समोर एक सोयीस्कर आणि सुरक्षित पर्याय उरला होता. दुसरीकडे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजकारणामुळे आणि यांच्या राजीनाम्यामुळे आधीच सरकारची मोठी नाचक्की झाली होती. अशा नाजूक स्थितीत केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीत विरोधकांच्या जाळ्यात अडकण्याची जोखीम पत्करण्यास तयार नव्हतं. त्यामुळे संसदेला रामराम ठोकून गैरहजर राहणं हीच सध्याची सर्वात मोठी पळवाट ठरली. पण याचा दुष्परिणाम असा झालाय की पक्षातच स्वतःचा एक मोठा विरोधी गट तयार झाल्यामुळे जेव्हा अमित शहा स्वतः कोंडीत पकडले जातात, तेव्हा त्यांच्या बचावासाठी किंवा समर्थनासाठी पक्षातून एकही नेता आक्रमकपणे पुढे येताना दिसत नाही. गडकरी, योगी आदित्यनाथ, फडणवीस यांच्यासारख्या ताकदवान नेत्यांना पद्धतशीरपणे संपवण्याचा किंवा दाबण्याचा जो काही वणवा पेटला होता, त्याचीच दहाकता आज स्वतः अमित शहा यांना सहन करावी लागत आहे. अमित शहा यांनी सत्तेच्या बळावरती पक्षांतर्गत स्पर्धा भलेही संपवली असेल, पण जेव्हा लोकशाहीच्या दरबारात जनतेचा उद्रेक आणि मजबूत आक्रमक विरोधकांचा आवाज बुलंद होतो, तेव्हा केवळ बळाचा किंवा दराराचा बडगा उपयोगी पडत नाही. राहुल गांधींची आक्रमक शैली आणि
जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचा रोष यामुळे अमित शहाच्या आजच्या अजिंक्य मानल्या गेलेल्या रणनीतीला मोठं खिंडार पडलं आहे. हेच संपूर्ण घटनाक्रमावरून सिद्ध होतं. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. महासागर न्यूज.